जय हरी. एकादश स्कंध भाग 215. आज एकनाथी भागवताच्या अंतिम अध्यायाला म्हणजे 31व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. नाथ भागवतातील हा शेवटचा अध्याय असल्यामुळे नाथांनी यात गेल्या 30 अध्यायांचा क्रमवार पण थोडक्यात सारांश देऊन तसंच ग्रंथाचा मुख्य भावार्थ काय आहे हे सांगून ग्रंथ समाप्ती केली आहे. श्रीकृष्ण लीला विग्रही आहे. तो सहज कौतुकानं सगुण देह धारण करतो. अर्थात त्याच्या जीवनात मानवता आणि अतिमानवता यांचं विलक्षण मिश्रण झालेलं आढळतं. सद्गुरूंचे हे जे खरं स्वरूप आहे ते हे असंच असतं. सद्गुरूंचं खरं स्वरूप हे असंच असतं. देह अहंभाव नाहीसा व्हावा ह्यासाठी सत्पुरुष ग्रंथ लिहितात. वाचकाचा देह अहंभाव नाहीसा व्हावा हा त्यांच्या निरूपणाचा गर्भ असतो. तो नाहीसा करून जगात कसं जगावं हे श्रीकृष्णानं शिकवलं. अंतर्यामी असून अकर्तेपणानं राहणं हे श्रीकृष्णाच्या अवताराचं रहस्य आहे. स्वेच्छेनं जसा तो जन्मास आला तसा स्वेच्छेनंच तो निजधामालाही गेला. अत्यंत समृद्ध जीवन जगून त्यानं दीक्षा दिली की भोग भोगून दृढ वैराग्य सांभाळता येतं आणि देहाभिमान मारून आत्मभाव भोगता येतो. विरक्तीनं देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली की त्यातून ब्रह्मज्ञानाची अवस्था येते. श्रीकृष्णानं भोगलेली परमपदवी ती हीच होय. या परमपदवीचं निरूपण सबंध ग्रंथात पसरलेलं आहे. हा ग्रंथ सुरू केला पैठणात आणि संपवला काशीमध्ये. त्याच्या मागे जनार्दन स्वामींचं वरदान आहे असं नाथांनी सांगितलेलं आणि नाथांनी ग्रंथाची समाप्ती केली. अर्थातच 31व्या अध्यायाच्याही सुरुवातीला नाथांना श्री सद्गुरूंशिवाय अन्य देव ठाऊकच नव्हता. म्हणून सद्गुरू श्रीकृष्ण असं त्यांनी संबोधलेलं आहे. व्यावहारिक प्रेम आणि पारमार्थिक प्रेम यामध्ये खूप मोठा फरक असतो. पारमार्थिक प्रेम जसं जसं शुद्ध होत जातं तसतसं ते अतिविशाल बनतं. शेवटी आपलं प्रेमदैवत सर्व विश्वात व्यापून आहे असा साक्षात अनुभव भक्ताला येतो. तोच अनुभव नाथांना आलेला असल्यामुळं त्यांचे सद्गुरू त्यांना प्रत्यक्ष परमात्म स्वरूप दिसले. अर्थात त्यांच्यात आणि परमात्म्याचे अवतार श्रीकृष्ण यांच्यात त्यांना फरकच दिसला नाही. म्हणून या अध्यायाच्या आरंभी देखील सद्गुरू वंदन करताना नाथांनी त्यांना श्रीकृष्णरूप बघितलं. ओंकाररूपी अच्युत श्री सद्गुरूला नमस्कार असो. तो देहधारी असून देहातीत असतो. गुणात राहून निर्गुणपणानं वागतो. त्याला देहाची ममता मुळीच नाही. लहानपणी त्यानं पुतनेचं विष शोषण केलं आणि दावाग्नी प्राशन केला. वैकुंठाधिपती असून निराभिमानपणे गुराख्यांसारखा झाला आणि त्यांच्याबरोबर हुंबरी खेळला. कर्मठ ब्राह्मण कर्माच्या बळावर त्याला पोहोचण्यासाठी सदा सोवळं ओवळं असं करत बसतात. पण तो मात्र गवळ्यांची पोरं जमवून त्यांच्याबरोबरीनं खेळीमेळीनं जेवतो. सामान्य माणूस ज्याला दुराचार म्हणतो तो व्यभिचार करून त्यानं गोपिकांचा उद्धार केला. हे त्याचं चरित्र वेदशास्त्रांना सुद्धा कसं कळणार? घरात पाहावं तर 16,000 स्त्रिया आणि 1,08,000 मुलं नांदत आहेत. आता हे सगळं अंदाजाने बरं का. तरी बालब्रह्मचारी म्हणून सनत कुमार त्याला वंदन करतात. शुक नारद त्याच्या ब्रह्मचर्यास शिरसामान्य असं शिरसावंद्य असं करतात आणि मारुती त्याच्या पायावर लोळतो. मुंज होण्यापूर्वीच त्यानं गवळ्यांच्या मुलींचा भोग घेतला. पण हे असं असून खरा ऊर्ध्वरेता म्हणून भीष्म
सदा त्याला वंदन करतो. 9 लक्ष गायींच्या दाव्यांनी त्याला बांधताच आलं नाही, पण रासक्रीडेमध्ये गोपींनी भावार्थाच्या बळानं त्याला बांधून ठेवलं. गोपींच्या मनात जसं जसं येई तशी तशी क्रीडा त्यानं केली. 6 महिन्यांची रात्र करून त्यानं प्रेमानं गोपींबरोबर क्रीडा केली. अशा रीतीनं कामाला न शिवता त्यानं गोपींचा काम पूर्ण केलं. वेदशास्त्राला लाजवून केवळ अद्भुत प्रेमानं त्यानं गोपींना तारलं. दुष्टबुद्धी कंस आणि अपराधी व्याध देखील तारला. त्याचा शब्द मोडता येईना म्हणून यमानं सुद्धा गुरुपुत्र आणून दिला. ज्यांनी ज्यांनी श्रीमद भागवत ऐकलं असेल 7 दिवसाचं त्यांना हे सहज लक्षात येऊन जाईल. संसाराची सीमा असणारा सद्गुरू रूप श्रीकृष्ण काळाच्या अधीन होईल हे संभवतच नाही. त्यानं जन्म घेतला तरी त्याला भय नाही. बरं, जन्मही असा नाही घेतला तर स्वतःच्या इच्छेनं प्रगट झाला. देहात वागला तरी भय नाही आणि देहाचा त्याग केला तरीही भय नाही. तो अजन्मा असून जन्म घेतो, विदेही असून देही म्हणवितो, अक्षयी असून मरण दाखवतो. हे त्याचं मोठं लाघव म्हणजे ब्रह्मस्वरूपाची परिपूर्णताच आहे. असा श्रीकृष्ण या अध्यायात निजधामाला जातो म्हणून भागवताचा हा कळसाध्याय आहे. त्याचं निजधाम गमन मोठमोठ्यांना अतर्क्य असून केवळ जनार्दनाची कृपा असल्यानं नाथ महाराज ते वर्णन करू शकतात. आणि आपल्यावरही सद्गुरूंची कृपा असल्यानं आपण हे निदान श्रवण तरी करू शकतोय. कारण अनेक प्रसारमाध्यमं आहेत, मनोरंजनाची अनेक साधनं आहेत, पण त्यातून आपण सगळेजण रोज 10 मिनिट का होईना वेळ काढून ही श्रवणभक्ती घडवतोय. ही सुद्धा आपल्याच सद्गुरूंची कृपा आहे. आणि ऐकणारा मी नाही तर सद्गुरूंची इच्छा आहे माझ्या कानावर पडावं, माझ्या मुखातून निघावं आणि मीही कुणाला तरी पाठवावं, इतरांनी माझ्याकडून ऐकावं. हे केवळ मी ठरवून होत नाही, तर ही सद्गुरूंची इच्छा असेल तरच होत असतं, त्यांची कृपा असेल तरच होत असतं. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा असल्यानं त्याला जन्म मरण नाही. ज्या कार्याकरता त्यानं देह धारण केला ते संपल्यावर स्वाभाविकपणे त्यानं देह सोडला. जितक्या सहजपणे निर्गुण सगुण झालं तितक्याच सहजपणे सगुण निर्गुण होऊन गेलं. या क्रियेला योगाग्नी धारण असं म्हणतात. येणं जाणं नसलेल्या श्रीकृष्णानं लीलेनं देह आकर्षण केला आणि देव गंधर्व अप्सरा हे सगळे दर्शनाला आलेल्यांकडे पाहून त्यानं सहज नेत्र मिटले. दारुक द्वारकेत आल्यावर मोठा हाहाकार उडाला. श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे सगळ्यांनी द्वारका सोडली आणि ती समुद्रात बुडाली. म्हणजे श्रीकृष्णानं ज्याचा त्याग केला तो तरला जाऊ शकत नाही, तो बुडल्यात जाणार. अर्जुनानं यादवांचं उत्तर कार्य केलं आणि अनिरुद्धाचा मुलगा वज्र याला यादव वंशातील राजा म्हणून राज्याभिषेक केला. श्रीकृष्ण गेला, आता जीवनात काय उरलं असं म्हणून सगळे पांडव महापथानं निघाले. श्रीकृष्णाचं निजधाम गमन हे अतर्क्य आहे, तरी जनार्दनाची कृपा असल्यानं मी एकनाथ त्याचं स्पष्ट व्याख्यान करतो. दारुक द्वारकेला गेल्यानंतर श्रीकृष्ण निजधामाला जायला निघाले. निजधामाला गेल्यानंतर त्या सगुण सुंदर मूर्तीचं दर्शन पुन्हा होणार नाही, म्हणून त्यांना शेवटचं पाहण्यास सगळे देव तिथे जमा झाले. देवांचा समुदाय फार मोठा होता. प्रत्येकाच्या आश्रमात जाणं त्यावेळी शक्य नव्हतं.
म्हणून श्रीकृष्णानं डोळे झाकून समाधी लागल्याचं दाखवलं. परिपूर्ण परब्रह्म श्रीकृष्णाला समाधी आणि व्युत्थान दोन्ही नव्हते. आपले डोळे झाकून त्यानं समाधीचं लक्षण उगीच दाखवलं. चैतन्यघन श्रीकृष्ण योगधारणा कशाला करेल? तूप थिजून जशी त्याची पुतळी बनावी त्याप्रमाणे चैतन्य गोठून श्रीकृष्ण मूर्ती बनली होती. श्रीकृष्ण ज्याच्या हृदयात प्रगटतो तो देहात असून विदेही होतो. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.